व्हायला हवी त्याच पद्धतीने बॅटिंग झाली. आपला संघ विजय झालात, आपण जिंकलात. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण महत्त्वपूर्ण मॅच कडे जाऊया. पेंढरी आणि त्यांच्या विरोधात फाईट करतील सारंगपुरी. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू. नामदेव 11 क्रीडा मंडळ जसई आयोजित साई एकविरा चषक 2020चा रणसंग्राम क्रिकेटची लीग अंडर 22 22 वर्षाच्या आतील सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीतील शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत. आपलं नाव, आपलं गाव, आपलं अस्तित्व. मित्रांनो, क्रिकेट खेळा, खेळत राहा, हसा खेळा, शिस्त पाळा. तुमचा व्यवसाय, तुमचा करिअर सांभाळून क्रिकेट खेळा, तुम्हाला मनाई नाही. कारण आजपर्यंत आम्हाला आमच्या गावातून क्रिकेट खेळायला जात असताना सगळे गाववाले शिव्या द्यायचे, कुठे चाललात बॅट घेऊन. परंतु क्रिकेटमध्ये एवढा बदल झाला की आज मात्र तोच सार्थ अभिमान आमच्या गावकऱ्यांना प्राप्त झाला. याचं एकमेव कारण म्हणजे यूट्यूबची व्यवस्था. आज आमचा गावाचा खेळाडू, आमचा सर्वांचा लाडका खेळाडू आम्हाला टीव्हीवर खेळताना दिसतोय. हा क्रिकेटमध्ये झालेला बदल, आणि खऱ्या अर्थानं हा बदल व्हावा सावा. बदल हा निसर्गाचा नियम आहे. सन्माननीय नामदेवजी पडवळ साहेब यांनी एक संकल्पना आयोजित केली. त्या संकल्पनेचं नाव होतं एक गाव एक संघ, आणि बघता बघता त्याचं प्रात्यक्षिक, त्याची पडसाद संपूर्ण शहापूर तालुका, कल्याण तालुका, तदनंतर अख्खा मुंबई या संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये पसरलेला आहे. हाच बदल आहे, याच्यासाठी केलाय. आता शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचे क्वालिफाईड अंपायर या मॅच साठी लागले आहेत, इम्रान शेख आणि त्यांच्या सोबत. चला तर सज्ज होऊया या महत्वपूर्ण मॅच साठी. पेंढरी आणि सारंगपुरी दोनही चांगली नाव आहेत. सारंगपुरी संघाचे सलामीचे फलंदाज आकाश आणि मोहन. गोलंदाजी मार्गावर पेंढरी संघाकडनं रोहित. रोहित, आकाश, मोहन त्रिवेणी संगम. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले एव्हरीबडी. पहिला चेंडू फेकला जाईल. रोहित पहिला चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूचा सन्मान केला जातोय. गुड क्रिकेट, समजदारीचा क्रिकेट पहिल्या चेंडूवर. कारण एक चांगला चेंडू असेल तर मात्र त्याचा सन्मान करणं हे चांगल्या खेळाडूचं, चांगल्या बॅट्समनचं वैशिष्ट्य आहे. जय सर, या आपण माईकशी कनेक्ट व्हा, कारण आपला संघ आहे, आपल्या संघातील खेळाडू आपल्याला माहिती आहे. द व्हाईस ऑफ दी सारंगपुरी आमचे आदरणीय मित्र. थोड्या वेळापुरता मी श्वास घेण्यासाठी या ठिकाणी रजा घेतोय. तत्पूर्वी व्यासपीठावरील मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. थँक्यू. धन्यवाद शिंदे सर. क्रिकेट म्हटलं तर या ठिकाणी नक्कीच शिंदे सरांचं मी आवर्जून या ठिकाणी नाव घेईन. ज्या प्रकारे नॅशनल लेवलला मॅच होतात त्या ठिकाणी नवजात सिद्धू जर कॉमेंट्री करायला नसेल तर त्यांची उणीव जाणवते. त्या प्रकारे ज्या ठिकाणी मी क्रिकेट खेळण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा समालोचन करण्यासाठी जातो तेव्हा शिंदे सरांची आठवण ही नक्की मी त्या ठिकाणी काढतो. आता मात्र जाऊयात मैदानाकडे. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय खेळाडू सारंगपुरी संघाचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो भावेश. उंचावर मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी जेल उडतोय. पाहूया जेल होतोय का, आणि उत्कृष्ट जेल. डीजे मुकुंदजी बांगर यांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवर येऊन बसायचे. मुकुंदजी बांगर कृपया समालोचन कक्षेमध्ये यायचे. रोहित उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी होतोय साबित. चांगला असं
गोलंदाजी पाहायला मिळते. आत्ता मात्र नक्कीच या ठिकाणी स्ट्रेट डाव केले चेंडू, परंतु कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. मला वाटतं अजूनही सारंगपुरी संघाचं खातं खोलू देत नाही ते रोहित. पूर्णपणे हवी होतोय फलंदाजांवर. 2 विकेट नक्कीच मिळाल्या आहेत, परंतु भावेश असा फलंदाज विस्फोटक फलंदाज साबित होऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. चोरट्या स्वरूपामध्ये म्हणता येईल एक धाव पूर्ण केली गेली. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक वर जातोय तो रोहन. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो रोहित. कुठल्याही प्रकारची चुकी न करता अचूक टप्पा टाकला जातोय आणि या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी म्हणून साबित होतोय तो रोहित. तो पेंढरी संघाकडनं आता मात्र या ठिकाणी लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती केवळ 1 धाव. खूपच 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 चांगलं असं हे षटक टाकलं गेलं रोहित कडनं पेंढरी संघासाठी. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. रोहित याची खूपच चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल. 2 विकेट नक्कीच मिळाल्या. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये एक या ठिकाणी विकेट मिळाली ती रोहितला. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली पेंढरी संघाकडनं. रोहित याची केवळ 1 धाव पहिल्या षटकामध्ये खर्च केली ती रोहितने. स्ट्राईकला मात्र आता भावेश जातोय. पाहूया राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह करतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज, मिस फील्ड होत आहे आणि चौकार. डीजे कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक सज्ज, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला गेला. पाहूया आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय भावेश. एक धाव कंप्लीट केली गेली होती. दुसऱ्या धावसाठी कॉल दिला गेला होता रोहन कडनं.
परंतु दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाही आणि फलंदाज हार्ड हिटर भावेश परततोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो भरत. पूर्णपणे हवी होते पेंढरी संघ या ठिकाणी सारंगपुरी संघावर. बॅटची काढा घेऊन गेलेला चेंडू, एक धाव कंप्लीट केली गेली, एकच धावेवर समाधान. धावसंख्या एकने सरसावते, धावसंख्या होते ती 8 धावा. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी धावसंख्या झाली 8 धावा. तब्बल विकेट गेल्यात, मला वाटतं 3 विकेट या ठिकाणी सारंगपुरी संघाच्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते फलंदाज, निर्धावाचा हातामध्ये जातोय आणि धावसंख्या मात्र स्थिरावली केवळ 8 धावांवर. मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उडतो या ठिकाणी. देखील पूर्ण. या 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती 10 धावा. पुन्हा एकदा फलंदाजाने गलती केली गेली होती, परंतु या ठिकाणी झेल जर होऊ शकला असता तर मोठा या ठिकाणी हादरा बसला असता तो सारंगपुरी संघाला. भरत हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. नक्कीच किनवलीचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, 6 चेंडू मध्ये तब्बल 5 षटकार लगावले होते ते किनवली ग्राउंडवर. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही ते पेंढरी संघ. नक्कीच गोलंदाज या ठिकाणी हवी होत आहेत ते पेंढरी संघाचे. सारंगपुरी संघाला रोखण्यामध्ये यश मिळाले. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच गोलंदाज करतायत. खोलवर टप्प्याचे चेंडू जास्त प्रमाणात पाहायला मिळाले या ठिकाणी. गुडलेचे चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळे सर्कलमध्ये हे जे झेल उडतायत मला वाटतं ते कारण असू शकतं. परंतु मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी झेल बाद होत आहेत फलंदाज. रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 विकेट मिळाल्या तर भावेश आणि आकाश यांच्या. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो रोहन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित. पहिलं षटक घेऊन आलेला हा रोहित. नक्कीच एक धाव खर्च केली होती केवळ. या ठिकाणी पंचांचा निर्णय 9 चेंडू दिला गेलाय. फ्री हिट असेल. खूपच उत्कृष्ट गोलंदाजी करतोय हा रोहित. अचूक टप्प्याची गोलंदाजी. फ्रीटचा चेंडू या ठिकाणी धुडकावून लावतोय. एक धावेसाठी एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं होतंय. केवळ एकच धाव. धावसंख्या होते ती 12 धावा. काहीशी संत गतीने फलंदाजी पाहायला मिळते सारंगपुरी संघाकडनं. तिसरं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी मला वाटतं 3 विकेट सारंगपुरी संघाच्या गेल्यात. धावसंख्या केवळ झाली ती 12 धावा. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका पाहूया. या ठिकाणी 1 बाउन्स चौकार.
त्याच्यावर येत ना ते कामावरचं आहे आणि हा घरचं आहे. नक्कीच भरत हा मला वाटतंय येतोय परत सारंगपुरी संघासाठी. चांगली फलंदाजी. आता मात्र लेग साइडला कट करण्याच्या प्रयत्नात लेग बाईच्या स्वरूपात मला वाटतं एक धाव मिळते आणि नक्कीच या ठिकाणी धावसंख्या होते ती 17 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी. आता मात्र चांगला कटर केला चेंडू या ठिकाणी कार्पेटच्या स्वरूपामध्ये एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतंय आणि एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरसावतीये. धावसंख्या होते ती 18 धावा. अचूक टप्प्याची गोलंदाजी. हा मात्र उचुंग मारलेला हा षटकार 6 धावांसाठी डीजे. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना या ठिकाणी पिंपरी संघ. पुन्हा एकदा स्ट्राईकवर भरत. एक चौकार लगावल्यानंतर दुसरा षटकार लगावला. आत्ता पाहूया भरत कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. अचूक टप्प्याचा चेंडू टाकला गेला परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव मिळते. तिसरे षटक संपतंय या ठिकाणी. तिसऱ्या षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25 धावा. भरत आणि रोहन यांच्यामध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या ठिकाणी सारंगपुरी संघाकडनं. आता मात्र 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न असेल सारंगपुरी संघाचा. 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती 25 धावा. हा सामना जो पाहायला मिळतोय सारंगपुरी वर्सेस पेंढरी. तदनंतर या नंतर सामना जो पाहायला मिळेल आदिवली वर्सेस आडगाव. जयेश घावट समालोचन कक्षेमध्ये यायचे. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय.
मनीष. आता मात्र मोठा फटका मारण्यामध्ये यश मिळतोय. वन बाउन्स, मला वाटतं हा चौकार. नक्की फलंदाजी पाहायला मिळते भरत यांच्याकडनं. म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी पूर्णपणे हावी होतोय गोलंदाजावर. पहिला चेंडू घेऊन गेलेला हा मनीष याचा चांगला असा समाचार घेतोय आणि फटकार लगावतोय 4 धाव्यांसाठी. 4 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या तब्बल पोहोचली ती 29 धावा. नक्कीच अशा प्रकारची फलंदाजी झाली तर चांगल्या प्रकारचा स्कोर या ठिकाणी स्कोर कार्डवर उभा राहू शकतो तो सारंगपुरी संघाचा. पूर्णपणे जगडून ठेवलं होतं रोहितने पहिल्या षटकामध्ये. केवळ 1 धाव दिल्यानंतर मला वाटतं रनआउटच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आणि विकेट मिळाली होती रोहितला. अशा 2 विकेट पहिल्या षटकामध्ये गेल्यानंतर काहीशी खराब अवस्था झाली होती. परंतु या ठिकाणी मोठे फटके मारतो या ठिकाणी क्षेत्ररक्षक, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी मिसफील्ड होते. वन बाउन्स, चौकार. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 33. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते भरतकडनं. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 चौकार लगावलेत ते भरतने. पूर्णपणे हावी होतोय गोलंदाजावर भरत या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडचा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि यशस्वी झाला. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय भरत. वैयक्तिक 20 धावा लगावल्या या ठिकाणी भरतने. केवळ 9 चेंडू या ठिकाणी खेळला आणि तब्बल 20 धावा ठोकल्या त्या भरतने. भरत आपली कामगिरी या ठिकाणी पूर्णपणे करतोय चांगल्या प्रकारे. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो भूषण. जितेश याने चांगला असा झेल पकडला. नक्कीच अवघड असा झेल होता परंतु सोपा केला तो जितेशने. नक्कीच कुठलाही झेल या ठिकाणी सोपा नसतो, परंतु ज्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलं, अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं ते पेंढरी संघाकडनं, अर्थातच जितेशकडनं. आता मात्र स्लो डिलिव्हरी केलेला चेंडू या ठिकाणी पाहूया. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला गेलाय आणि मला वाटतं या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 35 धावा, 35. स्ट्राइक वर आहे तो रोहन. स्लो डिलिव्हरी केलेला चेंडू नक्कीच, परंतु चांगला असा प्रयत्न केला गेला रोहनकडनं. 2 धावा नक्कीच मिळाल्या त्या सारंगपुरी संघाला. पुन्हा एकदा तसाच प्रकारचा चेंडू, त्याच दिशेला मारलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्यांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 37 धावा. मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका या ठिकाणी मारतोय रोहन. पाहूया या ठिकाणी मला वाटतं गुगनचुंबी षटकार डीजे. तर रोहनचं वजन पाहायला गेलात नामदेव सर तर मला वाटतं 35च्या आतच असणार हा खेळाडू, परंतु मोठे फटका मारण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होतोय रोहन. आणि 6 धावेनंतर धावसंख्या पोहोचली ती 43 धावा. आता मात्र शेवटचं षटक घेऊन पेंढरी संघाकडनं कोण महत्वाचा गोलंदाज येतोय पाहूया. तब्बल 18 धावा ठोकल्या गेल्या मनीषला. 2 चौकार लगावले गेले भरतकडनं आणि 1 षटकार लगावला गेला. 2 सिंगल. अशा तब्बल 18 धावा या ठिकाणी मनीषला खर्च झाल्या त्या पेंढरी संघाकडनं. आता मात्र स्ट्राइक वर जातोय भूषण. हार्ड हिटर फलंदाज म्हणता येईल. जर बॅटच्या पट्ट्यामध्ये भरतच्या बॉल भूषणच्या आला
तर तो बाहेर झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी जितेश. हा? 43 43 धावा. शेवटचं षटक असेल मला वाटतं हे जितेशचं. ओ या ठिकाणी लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झाला फलंदाज. काहीसा लक्षात नाही आला चेंडू. निर्धावाचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 43 रन्स 43 धावा. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. काहीसा लक्षात नाही येत चेंडू. निर्धावाचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी जितेश याची. चकवतोय फलंदाजाला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय भूषणकडनं परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही आणि निर्धावाचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक परंतु या ठिकाणी 2 चेंडू बॅक टू बॅक बीट होतोय फलंदाज. आता मात्र मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी होतोय आणि भूषण यांचा पहिला षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 49 घरामध्ये तब्बल पोहोचले. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे भूषणच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला तर बाहेर जाणार आणि त्याच प्रकारे या ठिकाणी साबित होतोय भूषण. नक्कीच 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव झाला होता परंतु त्यानंतर तिसरा चेंडू या ठिकाणी टाकला गेला जितेशकडनं आणि खरगोश असा समाचार घेतो जितेशचा भूषण. पाहूया कमबॅक करतोय गोलंदाज की या ठिकाणी पुन्हा एकदा हवी होतोय फलंदाज भूषण. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकला गेलेला चेंडू. या ठिकाणी फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु नाही. मला वाटतं शेवट चेंडू शिल्लक. जितेश या ठिकाणी कमबॅक करतोय पेनरी संघासाठी. नक्कीच चांगले प्रकारची गोलंदाजी म्हणता येईल. पहिला चेंडू निर्धावाचा टाकला गेला. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडू मध्ये षटकार 6 धावा मिळाल्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव टाकला गेला जितेशकडनं. आता मात्र पुन्हा एकदा उंचावर ठेवलेला चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज. पाहूया झेल होतोय का आणि झेल घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी नाही. या ठिकाणी भूषण बाद होतोय. महत्वाचे फलंदाज बाद. या ठिकाणी 5 फलंदाज तंबूत परतलेत. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय गणेश. शेवटचा चेंडू असेल जितेश यांचा. पाहूया आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. निर्धावाचा चेंडू जातोय. 5 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाली ती 49 धावा. 49 रन्स 52 विन फ्रॉम पेनरी. नक्कीच या ठिकाणी जे ओपनिंगचे फलंदाज होते सारंगपुरी संघाचे या ठिकाणी जर बाद झाले नसते तर मोठी संख्या धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालं असतं. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी झाली पेनरी संघाकडनं मी या ठिकाणी रोहित याचं या ठिकाणी सांगू इच्छितो. उत्कृष्ट गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये सर्कलच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी केवळ 1 धाव खर्च केली होती ती रोहितने
अव्वल दर्जाची गोलंदाजी केली ती रोहितने. तशाच प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील पेंढरी संघाचं उत्कृष्ट दर्जाचं पाहायला मिळालं. आदिवली आणि आडगाव संघाने कर्णधारांनी या ठिकाणी यायचे नाणेफेकीसाठी. आदिवली आणि आडगाव या पुढील सामना पाहायला मिळेल. काटेकी टक्कर आदिवली तुल्यबल तसाच आडगाव संघ. या ठिकाणी 50 धावांचं लक्ष असताना कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं जात आहे ते पाहायला मिळेल. सारंगपुरी संघाचं नक्कीच 50 धावांचं लक्ष या ठिकाणी 5 षटकांमध्ये पर ओव्हर 10 रन या ठिकाणी घेणं गरजेचं. फलंदाज लवकर यायचंय. पेंढरी संघ फलंदाज पाठवायचे. मला वाटतं सारंगपुरी संघाकडनं पहिलं षटक घेऊन येईल तो मोहन. क्रिकेट मध्ये नियोजन आयोजन जर उच्च कोटीचा असेल तर या ठिकाणी नक्कीच सामने विजयी होऊ शकता आपण. आणि जशा प्रकारचे नियोजन या ठिकाणी नामदेव 11 क्रीडा मंडळ धसई साई एकविरा स्पोर्ट्स 2020 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी मी आवर्जून त्यांचं कौतुक करू इच्छितो. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी नवतरुणांना नवयुवकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि तशा प्रकारचं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पाहूया या ठिकाणी आता सामना पाहायला मिळतोय आपल्याला सारंगपुरी वर्सेस पेंढरी. 49 धावा या ठिकाणी खर्च केल्या त्या पेंढरी संघानं. आता 50 रनांचं लक्ष या ठिकाणी 50 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय ते सारंगपुरी संघाकडनं पेंढरी संघासाठी. पेंढरी संघाकडनं फलंदाज येतोय स्ट्राईकवर नितेश आणि नॉन स्ट्राईकवर आकाश. गोलंदाजी मार्कवर सारंगपुरी संघाकडनं पहिलं षटक मोहन यांचं. नितेश पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो पेंढरी संघासाठी. सामना चालू करा. चांगला असा फटका या ठिकाणी मारलेला पाहूया. या ठिकाणी मला वाटतं 1 बाउन्स चौकार. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार करतो या ठिकाणी आकाश. नितेश आणि पहिल्या चेंडूमध्ये धुडकावून लावलेला चेंडू 1 बाउन्स चौकार. या 4 धाव्याने संघाचं खातं खोलतोय नितेश. पूर्णपणे स्ट्रम्प कव्हर करून या ठिकाणी फलंदाज खेळतोय आणि चांगला असा हा फटकार 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा हुक शॉट केलेला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार. तब्बल बॅक टू बॅक या ठिकाणी फलंदाज चौकार लगावताना पहिल्या चेंडूमध्ये चौकार लगावला गेला. दुसऱ्या चेंडूमध्ये देखील तशाच प्रकारची छेडछाड या ठिकाणी करताना गोलंदाजाशी फलंदाज. परिणाम या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 8 धावा. ऑब्जेक्शन घेतली गेली आहे. ओके. वेट वेट. डन डन.
बॉलरला बँड करण्यात आलेलं आहे. 3 रनांची पेनल्टी देखील देण्यात आलेली आहे. या ठिकाणी नाणेफेकी करण्यात आलेली होती. आडगाव वर्सेस आदिवली. आडगाव संघ टॉस विन झालेला आहे. आडगाव संघ टॉस विन झाले तर प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे त्यांनी. निर्णय द्या आडगाव. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओके ओके ओके. तीन रन ऍड केलेले आहेत. 11 धावा झालेले आहेत. रेग्युलर आहे तो. कुठे कुठं किती खेळलोय आता काय आपण बोलणार. हॅलो हॅलो शिंदे सर यांना विनंती करतोय कृपया या ठिकाणी यायचंय. थँक्यू सो मच. धन्यवाद जय सर. या ठिकाणी सहकार्य केलं. ओके, 2 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. क्वालिफाईड अंपायर इम्रान शेख इशारा करतील वारंवार. म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटमध्ये सगळं काही चांगलं करणं गरजेचं आहे. क्रिकेट इज अन ॲक्सिडेंट, क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. क्रिकेटमध्ये आमच्या भावना जडलेल्या आहेत, दडलेल्या आहेत. म्हणून की काय, आम्ही आमचा संघ कधी कधी हारल्यानंतर सर्व खेळाडू रडताना सुद्धा आम्ही बघितलेले आहेत. एक सामना आम्हाला शहापूर सारख्या ठिकाणी पाहायला मिळाला. साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरोधात पार्थ स्पोर्ट्स साबगाव संघानं सामना जिंकल्यानंतर खऱ्या अर्थानं साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार कैलासजी भांडे यांच्या डोळ्यात खऱ्या अर्थानं जे दुःख पाहायला मिळालं. आम्ही गमतीने म्हणतो, जेवढं दुःख लग्न जमून मोडल्यानंतर होतं ना, तेवढं दुःख सामना हारल्यानंतर होतं. यावेळेस सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. लेदर क्रिकेटमध्ये असा स्ट्रेट ड्राईव्ह आम्हाला वारंवार पाहायला मिळतो. त्यासाठी सराव महत्त्वाचा, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. हे करणं कठीण असतं, परंतु सराव जर असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट मित्रांनो कठीण नाही आहे. तलवारीला कायमस्वरूपी चमकत ठेवायची असेल तर तिला वारंवार घासावी लागते, तिला चमक आपोआप येते. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज तयार. फ्रंट फुटला येऊन बॅक फुटला येतोय मिडल स्टंपवर. यावेळेस बॅट आडवी केली. खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न तर केले होते, परंतु या प्रयत्नात अयशस्वी. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाउंदी कार्पेट. 4 धावा. चौकार. ठाकरे आपल्या माध्यमातून सुरेख गाणी ऐकायला मिळतात. आम्हाला जर कोणाच्या हळदीला जायला जमलं नसेल तरी मात्र इथे दिवसभर कोणी नाचला तरी चालेल. ज्यांना कोणाला नाचायचं असेल त्यांनी नाचू शकता. क्रिकेटचं मैदान म्हणजे मनोरंजन, धडाका, धूमधडाका, चित्त थरारकपणा, काळजाची स्पंदनं, चेहऱ्यावर हास्य, सांघिक कामगिरीचा मोठा आखाडा, याचं नाव मित्रांनो क्रिकेट. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, बॅट्समनचं कौतुक केलं जाईल. यावेळेस मात्र फलंदाज फसला, फटका चुकला. बॅक टू बॅक 3 चौकार मारले होते फलंदाजाने. माफ करा, 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारून 5व्या चेंडूवर विकेट. सुरुवात चांगली करून दिली. 30 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे पेंढरी संघाला. पहिला गडी बाद. यावेळेस चांगला पाया विजयाचा घातलाय, परंतु याच पायावर मोठी विजयी बिल्डिंग बांधावी लागेल. त्यासाठी मात्र मेहनत करावी लागेल. येणाऱ्या फलंदाजांना जबाबदारी, हे टॉनिक स्वतःच्या खांद्यावर पेलावं लागेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह टॉनिक असेल ते म्हणजे जबाबदारीचं टॉनिक. एखादा खेळाडू जर प्यायला तर मात्र तो आयुष्यभर थकत नाही. आणि ती जबाबदारी कशी, कोणत्या ठिकाणी कशी पेलायची, हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जिवाजी महाले नावाच्या व्यक्तिमत्वानं दाखवून दिली. एवढंच काय, तानाजी मालुसरेंनी स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला सारलं आणि इतिहासाला साक्ष दिली.
गड आला पण सिंह गेला, जान जाय पर वचन न जाय याच उक्तीनुसार खेळ खेळतायत फलंदाज. यावेळेस मात्र नो बॉल, देन फ्री हिट, बीमर बॉल. या चेंडूवर धावा किती? हाऊ मेनी रन्स? इम्रान शेख 6 की चौकार? मला वाटतंय 6 धावा. चेंडू मैदानाच्या बाहेर आहे. षटकार, बिग ब्लास्ट झालाय. 50 धावांचा पाठलाग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस पेंढरी संघाचा आहे. ज्या पद्धतीने सूर्याचा लख्ख प्रकाश या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याच पद्धतीने ही मॅच मात्र पूर्णपणे तापलेली आहे. चांगली सुरुवात झाली. बॅट्समन नितेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 चौकार मारले गेले. तब्बल 5 चेंडूमध्ये 16 धावा मारण्याचा विक्रम. स्कोअर बोर्डवर धावसंख्या पाहायला मिळते 26 धावा, 26 रन्स. विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज. फ्रंटफुटला आले होते. यावेळेस मात्र बाल बचे बॅट्समन. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पेंढरी संघाची धावसंख्या ती 26 धावा. अनेक मान्यवर या व्यासपीठावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय नितीनजी भेरे सर, एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे शहापूर तालुका ठाणे जिल्हा उभ्या महाराष्ट्राच्या मनपटलावर, असे नितीनजी भेरे सर या संपूर्ण सामन्याचा आनंद घेताना, या लीगचा आनंद घेताना. मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला गोड आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. याच क्रिकेटच्या जगतामध्ये तुम्हाला जर प्रभुत्व करून राजा व्हायचं असेल तर तुमच्या हातामध्ये जबाबदारीचा वजीर असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मॅचकडे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोहन आहे. स्कोर बोर्डवर धावसंख्या तब्बल 26. विजयासाठी 24 चेंडू आणि 24 धावांची गरज. पूर्ण करतील का पेंढरी संघ? बॅकफुटला येऊन यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न नव्हता. बॅट आडवी केली. यावेळेस मात्र वाईड बॉल, आउट ऑफ स्टंप्स, थोडासा बाहेर पडला गेला. दरम्यान वाईड बॉल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. संपूर्ण स्पर्धेला प्रोफेशनल कॉमेंटेटर्स आमच्या डॉलकॉम विभागाचे शानमान शान दत्ता फडे सर लाभलेले आहेत. ही आनंदाची पर्वणी आहे. इनफिल्ड मधून चेंडू बाहेर ढकलून दिलाय. लॉंग ऑफला जातोय. शेवटच्या मोमेंटला पाय आडवा केलाय. क्रिकेटचं रूपांतर थोडंसं फुटबॉलमध्ये होताना दिसतंय. क्षेत्ररक्षण झालं. परिणामी 3 धावा या चेंडूवर येतील. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकली. 29 धावा स्कोर बोर्डवर. माफ करा, 30 धावा. अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज. विजयाच्या पुढे हळूहळू पोहोचतायत पेंढरी संघाचे फलंदाज. याचं एकमेव कारण फलंदाज नितेशने केलेली धडाकेबाज सुरुवात. 4 चेंडूवर पहिले 4 चौकार आले. दिशा स्पष्ट गेली. इरादे तो बनते है, दे धक्का इरादा पक्का, या चुक्तीनुसार फलंदाजी झाली. तदनंतर मात्र कठीण सामना थोडासा सोपा करून ठेवलाय फलंदाज नितेशाने. दरम्यान दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू सामना करावा लागेल. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीचा बॅट्समन आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात थोडा अयशस्वी झालाय. 38 सर्कल मध्ये मिड ऑन झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आहे. फर्स्ट स्लिप या ठिकाणी हजर. शॉर्ट फाईन लेग सुद्धा या ठिकाणी हजर आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. परिणामी संपूर्ण मैदान चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावलंय. एक संघाला खऱ्या अर्थानं चांगला कॅप्टन, चांगला कर्णधार आणि चांगली कॅप्टनशिप लाभणं हे मात्र महत्भाग्याचं लक्षण असतं. वारंवार श्रद्धा वॉरियर्स दसई आणि नामदेव 11 क्रीडा मंडळाचा जर विचार केला तर चांगल्या पद्धतीचे कॅप्टन्स या संपूर्ण संघासाठी लाभलेले आहेत. म्हणून की काय, आजही 2020 आणि 21 मध्ये श्रद्धा वॉरियर्स दसई हे नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये घेतलं जात आहे. एक वाईट धाव या ठिकाणी अर्जित केली गेली. स्टान्स पाहायला मिळाला बॅट्समनचा. यावेळेस अपील केली गेली. आत्मविश्वासाची कमी आहे. आमचे क्वालिफाईड अंपायर इम्रान शेख दिशा दर्शवताना बॅट्समन इज आउट. पण तू खेळाडू होती बघा. फलंदाज बाद आहे. मिडल स्टंपवर होता. स्टिक दिसत नव्हत्या, परंतु यावेळेस बेल्स पडली गेली. फलंदाजांना दाखवलं येस आय एम आउट. याला म्हणतात खेळाडू होती. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, यशाची तुमच्याकडे असणारी कायमस्वरूपी चांगली गोष्ट म्हणजे नम्रपणा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुण असेल तो म्हणजे नम्र. महापुरामध्ये झाडे वाहून जात असतात, परंतु त्याच महापुरामध्ये लव्हाळे असतात, ती मात्र वाचली जातात. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मात्र वाचल्या जातात. मोठ्या गोष्टी वाहून जातात. म्हणून आयुष्यामध्ये क्रिकेटचा सन्मान करा. जग तुम्हाला सन्मान देईल. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. यावेळेस षटक मार्गस्थ आहे. दुसरं स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात पेंढरी संघाच्या. 31 धावा, 31 रन्स. 19 धावांची गरज यावेळीपासून. चेंडू खूप शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय कल्पेश यांच्या रूपानं.
उर्वरित विजयी स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्याच ईर्षेने नवीन बॅट्समन रोशन, कल्पेश आणि सोबतीला साथ देतोय आकाश. ओहो, यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये उचललाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. म्हणून मित्रांनो कम्युनिकेशन ठेवा, कॉलिंग करा. यावेळेस कॉलिंग चुकला, परिणामी झेल सुटला, धरणीला दान केला गेलाय. 2 धावा यावेळेस येतील. स्कोर बोर्डवर धावसंख्येची गती पाहायला मिळते तब्बल 33 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली सुरुवात करून दिली. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली, ज्या गोष्टीचा शेवट चांगला, ती गोष्ट सार्थ मानली जाते. आणि यावेळेस मात्र 50 धावा काढून या मॅचला सार्थकी लावण्याचं काम पेंढरी संघाचे चांगले फलंदाज या ठिकाणी नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईच्या या मैदानावर साई एकविरा चषकामध्ये करताना. हो, परफेक्ट यॉर्क चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच बॉल पडलाय, ऑन साइड फटकाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा आल्या, 35 धावा स्कोर बोर्डवर. फक्त 15 धावा विजयापासून लांब. लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न असेल. ही मॅच लवकर संपेल अशी चिन्ह दिसत आहेत, परंतु मॅच आहे मित्रांनो, कधी काय होईल सांगता येत नाही. अनेक प्रकारचे रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. टीव्ही असो, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, इंटरनॅशनल मॅच असो, खूप चांगले रेकॉर्ड्स आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतात. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, ओव्हरपिच बॉल, स्टँडर्ड डिस्पॅच. चेंडू हवेमध्ये आहे. क्या बात आहे. सुरेख झेल पकडला आणि त्या झेलचा उत्साह खेळाडूच्या चेहऱ्यावर दिसला. दोन्ही हात वर केले गेले. सारंगपुरी मित्रांनो, आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका. आचार्य चाणक्य म्हणतात ना, एक 2 रुपयाचा पेन आपल्या समोर असणारा 5 लाखाचा चेक सुद्धा साईन करू शकतो. म्हणून आयुष्यात कधी कोणाला कमी समजू नका. एक छोटी सुई जे काम करते ते मात्र मोठे दाबणं काम करत नसतात. क्रिकेट आहे मित्रांनो, याच क्रिकेटमध्ये अनिश्चितता पूर्णपणे ढासून भरलेली आहे. क्रिकेटमध्ये चढ उतार हा क्रिकेटला शाप आहे. भरती ओटीचा शाप क्रिकेटला पहिल्यापासून आहे. कारण 6 चेंडूमध्ये 36, 4 चेंडूमध्ये 0 हे समीकरण क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. दरम्यान आपण जातोय मॅच कडे. दुसरं षटक मार्गस्थ असताना नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. मगाशीच कल्पेश आणि साथ देतोय आकाश. तिसरं षटक या ठिकाणी सुरुवात होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा, 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. आकाश ऑन स्ट्राइक्स. भरत गोलंदाजी मार्गावर हजर. फ्रंटफुटला आले. फ्रंटफुटवर येऊन डीप फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे टेनिस क्रिकेट जगतामध्ये आम्हाला उस्मान पटेलने दाखवून दिलंय. कारण रायगडचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे उस्मान पटेल, काल लवकरच आऊट झाले मुंबईमध्ये. पहिल्या षटकामध्ये रायगडचा टायगर बाद झाला, परिणामी सामना गमवावा लागला. आपण येऊया नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई साई एकविरा चषकामध्ये. 17 चेंडू आणि यावेळेस मात्र आउट ऑफ द लेग स्टिक्स. डाव्या एष्टीच्या थोडा बाहेर होता चेंडू, परंतु अंपायर डिसिजन नो बॉल देन फ्री हिट्स. एक वेळ गोलंदाजाने टाकलेला वाईड बॉल क्रिकेटमध्ये जास्त परिणाम व्यक्त करत नाही, परंतु नो चेंडू जर टाकला तर मात्र त्याचा परिणाम भोगावा लागेल. वेळ निघून गेली, उरतो फक्त पश्चाताप. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. अंपायरने केलेल्या निर्णयाचा आपण सन्मान करायचा आहे. आमचे क्वालिफाईड अंपायर इम्रान शेख. ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय प्रशांतजी भेरे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्या ज्या वेळा दसई हे नाव घेतो त्या वेळा आमचे आदर्श मित्र उमेशजी भेरे साहेब हे नाव आम्ही वारंवार माईक असो की अप्रत्यक्ष चर्चा असो हे कायमस्वरूपी घेतो. याचं एकमेव कारण मित्रांनो, कलाकार कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय उमेशजी भेरे. हो, बॅकफुटला फ्रंटफुटला होते आणि चेंडू हवेमध्ये, जेल सुटला. मॅच ज्या मुवमेंटला आहे त्या मुवमेंटला जर तुम्ही अशा पद्धतीने झेल सोडलात तर मात्र सामना आपल्या विरोधात कायमस्वरूपी पुढे जात राहील हे मात्र निश्चित आहे. परंतु फ्री हिट होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल घेणं महत्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. समालोचन करत असताना व्यवस्थापन समिती जे काही सांगेल ते समालोचकाला बोलावं लागतं. त्यामुळं आम्ही अपराधी जरी असलो तरी तुम्ही आमचे अपराध पोटात घ्याल हे आम्हाला माहिती आहे. कारण तुमचे समालोचन समितीचे सदस्य आमच्या कानात येऊन सांगतात ते आम्हाला बोलावं लागेल. आणि आता तुम्ही आमचा मानधन पण कमी कराल.
शक्यता नाही. नामदेव 11 क्रीडा मंडळ जसे आयोजित साई एकविरा चषक 2020 दिवस क्रमांक 2 दुपारचं सत्र. हो खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. यावेळी चेंडू ओव्हर दी रो वन बाउन्स चेंडू फरार 4 धाबा. मग जगाला प्रेम अर्पावे ही उक्ती अंतकरणामध्ये साठवा. कारण आयुष्यात तुम्ही नाही कलेक्टर झाला तरी होऊ नका, आमदार होऊ नका, खासदार होऊ नका, कलेक्टर होऊ नका, राष्ट्रपती होऊ नका, मुख्यमंत्री होऊ नका. व्हायचा असेल तर एक चांगला माणूस म्हणून व्हा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यावेळी सुद्धा विकेट्स मला वाटतंय गेली. पेंट्री संघ चुका करताना दिसतोय. विजयाच्या अति जवळ समीप उभ्या आहेत. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. आणि जवळपास या ठिकाणी तिसरा षटक मार्गस्थ आहे. अजून तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 2 षटकं पूर्णपणे शिल्लक आहेत. विजय संपादन करण्याचा नाद ब्रह्म या ठिकाणी घुमतोय. विजयाचा शंखनाद आणि विजयाचे सूर शोधत असताना विजयाचं गाणं पेंढरी संघाला सापडलेलं आहे. फुलांचा सुगंध ज्या पद्धतीने दरवळल्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या मनाला आनंद होतो, त्याच पद्धतीने खेळाडू कक्षामध्ये पेंढरी संघाच्या आनंदाचं महत्त्वपूर्ण वातावरण तयार झालं. याचं एकमेव कारण फक्त 3 धावांची गरज. हो लीडिंग एज यावेळेस लागली गेली. बॅट्समॅन आउट. 3 धावांची गरज असताना बॅट आडवी केली, बॅट फिरवली गेली. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो शाहरुख शेख मात्र गालातल्या गालात हसतोय. आनंद झालाय त्याला या मॅचचा. त्याहीपेक्षा आनंद यापुढे येणारी चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी खेळवली जाईल. एक अभूतपूर्व नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल. जी नावं आम्हाला माईकमध्ये पाठ आहेत ती नावं या ठिकाणी या मॅचमध्ये खेळताना दिसतील, शंका नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईने घेतलेला निर्णय. सर्व नवीन खेळाडू शहापूर तालुक्यातील अंडर 22 22च्या आतील सर्व खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. श्रेय जाईल सन्मान्य नामदेवजी पडवळ. ग्रामीण क्रिकेट मित्रांनो पैशासाठी खेळला जात नाही हे लक्षात घेऊन आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या नावासाठी, त्याहीपेक्षा आपल्या हौसेसाठी खेळला जातोय. हे वेगळं सांगायची गरज नाही. जाऊ आपण मॅचकडे. विजयासाठी 3 धावांची गरज आहे पेंढरी संघाला. दुपारचं वातावरण या ठिकाणी येताना दिसतंय. सूर्याचा लख प्रकाश आहे, सूर्याची साक्ष आहे. दसई सारखं गाव शहापूर तालुक्याला खऱ्या अर्थानं अभिमानास्पद असणारं गाव. कारण अनेक प्रकारचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, राजकारण असो, समाजकारण असो, चर्चा करता करता चेंडू निघून गेला. विजयी फटका. कॉंग्रॅच्युलेशन पेंढरी संघ, आपण जिंकलात. आपलं हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. दसई आयोजित साई एकविरा चषक